नमस्कार. आज आपण टॅली ERP9 च्या या टॉपिकमध्ये लेजरच्या अंडर ग्रुप संदर्भातील आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, कुठला लेजर कशासाठी वापरला जातो आणि त्या लेजरमध्ये येणारे अंडर ग्रुप हे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण लेजर कोणकोणते असतात ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला माल खरेदी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला परचेस लेजर तयार करावा लागतो. तोच माल आपल्याला विक्री करायचा असेल तर आपण सेलचे लेजर बनवत असतो. आपल्याला बँकेत डिपॉझिट करायचं असेल तर आपण त्या बँकेच्या नावाने अकाउंट बनवत असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी HDFC बँक अकाउंट दिलं आहे. बँक अजून परत काही बँक अकाउंट दिले आपल्याला, बँक ऑफ बडोदा. त्या ठिकाणी कस्टमरचे नाव दिलं आपल्याला संजय कस्टमर. जो सप्लायर असेल आपला कृष्णा सप्लायर. तर या संदर्भातील जे लेजर आपण तयार केले तर प्रत्येक लेजरचा आपण अंडर ग्रुप हे पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. परचेस अकाउंटचा अंडर ग्रुप जो असतो त्याचा परचेस अकाउंटच अंडर ग्रुप येत असतो. लेजर क्रिएट करताना अंडर ग्रुपला आपण परचेस अकाउंटच ठेवत असतो. सेल्स अकाउंटला आपण सेल्स अकाउंटच लेजरच्या अंडरला सेल्स अकाउंटच लेजर ठेवत असतो. HDFC बँक कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंटचा आपण लेजर बनवत असू तर प्रत्येक बँकच्या लेजरला बँक अकाउंट किंवा बँक OCC किंवा OD हे अकाउंट अंडर ग्रुप हे येत असतात. खाली दिलेली जी बँक्स आहे आपल्याला, जी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदाचं बँक OCC आणि OD हे अंडर ग्रुप आलेले आहे. संजय हा कस्टमर असल्यामुळे जो आपल्याकडनं माल घेऊन जातो, या अगोदरचं मी लेक्चरला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपण ज्याच्याकडनं माल खरेदी करतो तो आपला संत्री क्रेडिटर असतो आणि ज्याला आपण माल विकतो तो आपला संत्री डेटर्स असतो. त्याचप्रमाणे संजय हा आपला कस्टमर असून तो आपला संजय संत्री डेटर्स आहे. कृष्णा हा सप्लायर आहे, आपल्याला माल प्रोव्हाइड करतो, त्यामुळे तो आपला संत्री क्रेडिटर येईल. आपल्याकडे असणाऱ्या ॲसेट्स म्हणजे मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर ETC याप्रमाणे हे सर्व आपले फिक्स ॲसेट येत असतात. मग तुम्ही म्हणणार सर बिल्डिंग, तर बिल्डिंग सुद्धा ही फिक्स ॲसेट मध्येच येत असते. इन्व्हेस्टमेंट, शेअर्स किंवा आपला काही कोणाचे बॉन्ड्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, हे सर्व आपले इन्व्हेस्टमेंट असतात. कुठल्या एखाद्या पतसंस्थेचा किंवा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करतो, खरेदी करतो, ते सर्व इन्व्हेस्टमेंट अंडर ग्रुप मध्ये येत असतात. त्याचा इन्व्हेस्टमेंट अंडर ग्रुप घ्यायचा असतो. रिसिव्हड कमिशन किंवा इंटरेस्ट आपल्याला मिळाला असेल किंवा डिस्काउंट मिळाला असेल. काही केसमध्ये काय असतं, काही ट्रान्झॅक्शन कसे असतात की आपल्याला कमिशनच्या बेसवर आपला व्यवसाय असतो, तर त्यामुळे ज्या कमिशनच्या बेसवर जो बिझनेस असेल त्या बिझनेसचा अंडर ग्रुप आपण इनडायरेक्ट इन्कम हा लक्षात ठेवा, इनडायरेक्ट इन्कम हा घ्यावा लागतो. नंतर इंटरेस्ट जर असेल तर आपण त्या इंटरेस्टला सुद्धा इनडायरेक्ट इन्कमच म्हणावा लागेल आणि जर डिस्काउंट मिळाला असेल तर त्याला देखील इनडायरेक्ट इन्कमच अंडर ग्रुप घ्यावा लागतो. तर एक्सक्यूज आता पुढे मिळतो पुढचा जो लेजर आहे 10 नंबरचा, त्यात एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतात. ज्यावेळेस आपण माल विकत आणतो त्यावेळेस आपल्याला जे एक्सपेन्सेस येतात त्याला आपण म्हणतो एक्सपेन्सेस ऑन परचेस. म्हणजे ज्यावेळेस माल मी खरेदी केला असेल त्यावेळेस एक्सपेन्सेस ऑन परचेस हा येत असतो. मग त्यामध्ये खास करून जर मी एखाद्या XYZ या जागेवर माल खरेदी केला असेल तर तो माल वाहून आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट लागत असतं किंवा अक्वायर्ड एक्सपेन्सेस असतात, हमाली असते. हे सर्व एक्सपेन्सेस जे काही खर्च असते हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत असतात. हे लक्षात असू द्या. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोण येतं, तर जे काही हमाली असेल ती, ट्रान्सपोर्ट, अक्वायर्ड एक्सपेन्सेस हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येत असतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये मग कोण येत असेल, म्हणजे ज्यांचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप असतो. जे लेजर आपण बनवतो त्या लेजर मध्ये सॅलरी जे आपण एम्प्लॉई कामावर ठेवतो
केव्हा कामाला ठेवावं लागतात, ज्यावेळेस मी एखादे दुकान टाकलं असेल, त्या दुकानामध्ये काही एम्प्लॉई कामाला लावले असेल, त्या ऑफिसचा रेंट असेल किंवा टेलिफोन बिल असेल, ॲज इट इज हे जेवढे काही आपल्याला जे एक्सपेन्सेस असतात ते डायरेक्ट एक्सपेन्सेस नसून ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात. हे लक्षात असूच द्या, की मी ज्यावेळेस पुढे तुम्हाला लेजरच्या एंट्री आपण ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करू एंट्रीजमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे खूप महत्त्वाचं असेल. एक्सपेन्सेस ऑन सेल्स. माल विक्री करत असताना विक्रेत्याला येणारा जो खर्च असतो, त्या खर्चाला एक्सपेन्सेस ऑन सेल असं म्हणतात. म्हणजेच विक्रीच्या वेळेस येणारा खर्च, त्याला सेल्स करत असताना सॅलरी द्यावी लागते एम्प्लॉईला. ऑफिस करताना त्याला ऑफिशियल म्हणजे काही रेंट असेल, भाडं असेल दुकानाचं, ते शॉपचं त्याला द्यावं लागतं. आणि टेलिफोन बिल इट आहे. त्यालाच म्हणतो आपण अंडर या सर्वांच्या अंडर ग्रुपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यावा लागेल. 11 नंबर, लोन. लोन हे 2 प्रकार त्याच्यामध्ये पण येतात, विथ मॉर्गेज आणि विदाऊट मॉर्गेज. पण यांना अंडर ग्रुप काय येतात मग, ज्यावेळेस विथ मॉर्गेज असेल त्यावेळेस ते सिक्युअर्ड लोन, आणि विदाऊट मॉर्गेज असेल त्यावेळेस अनसिक्युअर्ड लोन. म्हणजे अंडरला अनसिक्युअर्ड सिलेक्ट करायचं आहे. मी तुम्हाला लेजर क्रिएशन शिकवलं होतं, पण लेजर क्रिएशन नंतर तुम्हाला जे हे लेक्चर टाकलेत त्याचं कारण काय, खास करून की आपण लेजर तर क्रिएट करून घेतो, पण कुठलं लेजर बनवताना कुठला अंडर ग्रुप घ्यावा लागतो, कुठला आपण ज्यावेळेस ग्रुप हा खास करून या लेजरला सिलेक्ट करता येईल आपल्याला. फॉर एक्झाम्पल, जर मी कोणाकडनं लोन घेतला असेल, मग त्या लोनच्या बदल्यास त्याला काही म्हणजे तिथं आपण त्याच्याकडे ठेवलं असेल, म्हणजे त्याचं कागदपत्र त्याकडे देऊन दिलं असेल, मॉर्गेज केलं असतील, तर मॉर्गेज लोनला म्हणजे विदाऊट मॉर्गेज लोन असेल तर त्यास सिक्युअर्ड लोन, विथ मॉर्गेज असेल तर सिक्युअर्ड लोन म्हटलं जातं, आणि विदाऊट मॉर्गेज असेल तर त्यावेळेस अनसिक्युअर्ड लोन असं म्हटलं जातं. आता ऑनर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण इंडस्ट्रीज किंवा एखादी कंपनी किंवा आपलं दुकान असेल, त्या दुकानाचा आपण जर ओनर असेल, स्वतः चालवतो असो आपण ते, पण त्याला कॅपिटल अकाउंट म्हणतात. याप्रमाणे मित्रांनो आपण जवळजवळ 12 ते 15 लेजरचे आपण अंडर ग्रुप पाहिले, ते काय कुठल्या ग्रुपमध्ये येत असतात. याचप्रमाणे तुम्हाला येणाऱ्या सर्व लेजरचे अंडर ग्रुप हे सिलेक्ट करावं लागतात. मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण आता उरलेला जो टॉपिक जो आहे, काल तुम्हाला ज्या काही फंक्शन की तुम्हाला शॉर्टकट्स की सांगितल्या होत्या, त्या शॉर्टकट्स की यूज करताना यूज ऑफ फंक्शन कीज, म्हणजे आपण कुठली शॉर्टकट्स की यूज केल्यानंतर काय होतं आणि त्याच्या संदर्भात येणारे जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते कसे होतात, ते आता आपण या लेक्चरला बघणार आहोत या टॉपिकमध्ये. मित्रांनो, तर आपल्याला फंक्शन कीज सगळ्यात महत्त्वाचं माहीत असणं गरजेचं आहे. F2 हे डेटसाठी असते, F4 हे कॉन्ट्रासाठी असते, F5 हे पेमेंटसाठी असतं, F6 हे रिसिप्टसाठी असतं, F7 हे जनरल एंट्रीसाठी असतं, F8 हे सेलसाठी असतं, F9 हे पर्चेससाठी असतं, F10 हे मेमोरेंडमची आपली ही एक एंट्री असते. F10. मग आता F2 मध्ये चेंज द व्हाउचर एंट्री. ज्यावेळेस मला व्हाउचर एंट्रीची चेंज द व्हाउचर एंट्री डेट, ज्यावेळेस मला डेट चेंज करायची असेल ना व्हाउचर एंट्रीची, तर मला F2 प्रेस करायचा आहे. हे लक्षात असू द्या. कॉन्ट्रा एंट्री. आता कॉन्ट्रा एंट्री मी काल तुम्हाला बोललो होतो की आपण बँक संदर्भातली एंट्री आहे, बँकमध्ये डिपॉझिट करावं लागतं वगैरे वगैरे. तर आपण त्यात 4 काहीतरी आपले ट्रान्झॅक्शन दिसतात, ते खास करून आपण करत असतो. F4 दाबल्यानंतर कॉन्ट्रा एंट्री ओपन होते. त्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन एक 4 प्रकारचे करू शकतो. ज्यावेळेस कॅश आपल्याला डिपॉझिट करायची असेल मित्रांनो बँकमध्ये, तर त्यावेळेस ती एंट्री करता येईल. त्याच्यामध्ये कॅश विथड्रॉल करायची असेल बँकमधून, त्यावेळेस सुद्धा आपण ती एंट्री करू शकतो कॉन्ट्राची. चेक ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, एका बँकेतून आपण दुसऱ्या बँकमध्ये चेक ट्रान्सफर करायचा असेल तर कॉन्ट्राची एंट्री ही करावी लागत असते. नंतर 4 नंबर म्हणजे डी, लोन टेकन फ्रॉम बँक. ज्यावेळेस आपल्याला बँकेकडून आपल्याला लोन मिळत असेल त्यावेळेस सुद्धा आपण कॉन्ट्रा एंट्री करीत असतो. F5 पेमेंट. पेमेंटमध्ये आपण जवळपास 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन हे सहसा आपण जास्त करून वापरत असतो पेमेंट एंट्री करत असताना. पहा मग आता पेमेंटमध्ये सर्वात पहिले 1 नंबर, परचेस ऑफ गुड्स बाय कॅश ऑर चेक. ज्यावेळेस आपण व्यवहार हा रोखीवर करत असू त्यावेळेस तुम्हाला पेमेंटची एंट्री करावी लागते, आणि ती कॅश असो का चेक असो तर पेमेंटवरच एंट्री करावी लागते.
2 नंबर पेड एक्सपेन्सेस बाय कॅश ऑर चेक. ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च झाला असेल आणि तुम्ही तो खर्च कॅशने किंवा चेकने देत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला पेड एक्सपेन्सेस बाय कॅश ऑर चेक ही ट्रान्झॅक्शन तुम्हाला पेमेंटमध्ये करावं लागतं. 3 नंबर पेड लोन बाय. 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन काय आहे? पेड लोन बाय कॅश ऑर चेक. कुठल्याही बँकेचा असू द्या किंवा कुठल्याही व्यक्तीचा असू द्या, तुम्ही त्याच्याकडनं घेतलेलं कर्ज असेल ते फेडत असणार किंवा बँकेचं कर्ज फेडत असणार कॅश ऑर चेकवर, तर त्याला तुम्ही ती एंट्री पेमेंटमध्येच करावी लागते. म्हणूनच ती एंट्री F5 मध्ये होत असते पेमेंटमध्ये. 4 नंबर परचेस फिक्स ॲसेट बाय कॅश ऑर चेक. कुठलीही फिक्स ॲसेट, कार असू द्या, तुमची बिल्डिंग असू द्या, कुठल्याही प्रकारची फिक्स ॲसेट असू द्या, त्या सगळ्या फिक्स ॲसेट, कुठलीही फिक्स ॲसेट परचेस करायची आली तर तुम्हाला ती F5 मध्येच करावी लागते पेमेंटमध्ये. एनी टाइप्स ऑफ एनी टाइप्स ऑफ पेमेंट मेड बाय कॅश ऑर चेक. कुठल्याही पेमेंटचा विषय आला तर ती पेमेंटलाच एंट्री करायची F5 मध्ये. F6 म्हणजे काय तर रिसिप्ट. रिसिप्ट आलं म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करायला मिळतात. मग आपण ज्यावेळेस माल सेल केला असेल म्हणजे सेल गुड्स बाय कॅश ऑर चेक. माल विकला आहे तुम्ही रोखीवर किंवा चेकवर, ती एंट्री तुम्हाला रिसिप्टमध्ये करावं लागेल. 2 नंबर बी रिसिव्हड इन्कम बाय कॅश ऑर चेक. रिसिव्हड इन्कम बाय कॅश ऑर चेक. कुठल्याही प्रकारची मिळकत तुम्हाला मिळाली असेल, पैसा मिळाला असेल, त्याची एंट्री तुम्हाला रिसिप्टमध्ये करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला रिसिव्हड इन्कम झाली. रिसिव्हड कॅश ऑर चेक फॉर कस्टमर. तुमच्या कस्टमरने तुम्हाला पैसा दिला असेल किंवा चेक दिला असेल, तिची देखील एंट्री तुम्हाला रिसिप्टलाच करावी लागणार आहे. एनी टाइप ऑफ इन्कम रिसिव्हड बाय कॅश ऑर चेक. कोणत्याही प्रकारचं इन्कम तुमच्याकडे रिसिव्हड झालं असेल, एनी टाइप्स, तर ते तुम्हाला कॅश ऑर चेकवर झालं असेल तर रिसिप्टला एंट्री करा. ई लोन टेकन फॉर फ्रेंड्स, रिलेटिव्ह ऑर अदर पर्सन. कोणत्याही पर्सन कडनं लोन मिळाला असेल, त्या लोनचा पैसा हा तुमच्या रिसिप्टमध्येच यायला हवा असतो. मग ते लोन तुमच्याकडे मित्राकडनं मिळालं असेल, ते रिसिप्टमध्येच नोंदवावं लागेल. मित्र असेल, रिलेटिव्ह असेल, कोणी अदर पर्सन. F7 जनरल एंट्री. याच्यामध्ये खास करून 3 एंट्री आपण पाहत असतो आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहे. हा मित्रांनो, डेप्रिसिएशनची एंट्री आली ते जनरललाच करावं लागेल. डेप्रिसिएशनची एंट्री आली तर जनरललाच करावं लागेल F7 मध्ये. ॲसेट परचेस ऑन क्रेडिट. तुम्ही ॲसेट मालमत्ता खरेदी केली पण ती उधारीवर, त्याची एंट्री तुम्हाला जनरल मध्येच करावी लागत असते. एनी टाइप, एनी कुठल्याही प्रकारचं एनी टाइप्स ऑफ ऍडजस्टमेंट एंट्रीज. ही तीच एंट्री की ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला F7 प्रेस करावा लागतो. ऍडजस्टमेंट एंट्रीसाठी आपल्याला F7 ची एंट्री प्रेस करून आपण ती एंट्री करीत असतो. लास्ट सेल्स. तुम्ही माल विकला असेल तर त्याची एंट्री आपण सेल्स मध्ये करत असतो. आणि हे जे आपण मॉडेल पाहतोय हे इन्व्हेंटरी बेस्ड आहे मित्रांनो. इन्व्हेंटरी मध्ये आपण माल उधारीवर विकला असेल तर आपण ते F8 ला एंट्री करतो आणि माल परचेस केला असेल तर तुम्ही ती एंट्री परचेस मध्ये F9 ला करावी लागते आणि लास्टला F10 मेमो म्हणून एनी टाइप ऑफ फ्युचर एंट्रीज आपण ही F10 ला करत असतो. मित्रांनो, याप्रमाणे आपण आज टॅलीमध्ये कुठल्या लेजरला कुठला ग्रुप वापरला जातो आणि कोणती फंक्शन की कोणत्या ट्रान्झॅक्शनसाठी म्हणजे कुठकुठले जेवढे काही ट्रान्झॅक्शन असतील त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण ते ट्रान्झॅक्शन या दिलेल्या कीज प्रमाणे आपण करू शकतो. F2, F4, F5, F6, F7, F9, F8, F9, F10 या सर्व कीज तुम्हाला शॉर्टकट्स मी सांगितले तुम्हाला कीचे आणि त्यांचे मी सांगितले फुल फॉर्म. आपण या टॅलीमध्ये या शॉर्टकट्स खूप इम्पॉर्टंट असतात. याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला काही कुठली
कुठलीही समस्या असेल ट्रान्झॅक्शनच्या एंट्री संदर्भात मी सांगितल्या नंतर सुद्धा काही समस्या असेल ती मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका सर ह्या एंट्रीबद्दल आम्हाला कुठली एंट्री असू द्या ती एंट्री मला तुम्ही कमेंट बॉक्सला टाका त्याचे मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन कुठे करावं लागेल ते नक्की समजून सांगेल थँक्स जे माझे मराठी मित्र असतील जे माझ्या यूट्यूब चॅनलला पाहत असतात टॅलीच्या या सेशनला ऐकत असतात त्यांच्यासाठी खूप थँक्यू धन्यवाद पुढील लेक्चरला भेटूया